सातत्याने प्राप्त केल्या होत्या. इकॉनॉमिकली होते. अप्रतिम खेळ त्यांनी साकार केला होता. चला सामना स्टार्ट करायचा आहे. पहिलाच बॉल गुलशन भोईर करता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पाठीमागच्या दिशेने चेंडू सरसावतोय. फेकी खराब केली गेली. इथे आपण पाहिलं तर फेकी अचूक असणं गरजेची गोष्ट आहे. जयेश पाटील अर्थातच आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने शॉट थर्डमॅनला आहेत. धावांची गती 1 वरती. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन गुलशन भोईर अँड विकास भोईर हे दोन महत्वाचे दुवे आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रमोद भोईर आहेत. प्रमोद भोईर आजी माजी खेळाडू आहेत. पांजू स्पोर्ट मास्टरच्या माध्यमातून सातत्याने जे क्रिकेट हाताळत असताना आपण पाहतोय. संपूर्ण टी-शर्ट या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर युवा कार्यकर्ता आहेत. नचिकेतजी घरत साहेबाच्या माध्यमातून इथे आम्हाला उपलब्ध करून दिलेत. त्यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. अप्रतिम अनप्लेबल डिलिव्हरी होते. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकास भोईर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. अगोदर स्ट्रोक कंप्लीट केला गेला आणि तदनंतर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रमोद भोईर जुना जाणता खेळाडू आहे. कित्येक वर्ष क्रिकेट. यावेळेस फटका आपण पाहिलं तर निघून जातोय. लॉंग ऑफच्या दरम्यान अर्षद भोईर पुढे येतोय. एकदा वर्जित केले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत. हा ना करता करता 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 3 वरती जाऊन पोहोचली गेली. पहिले षटक मार्गस्थ असताना पहिले 3 चेंडू आपण पाहिले तर अप्रतिम हाताळले गेलेत प्रमोद भोईरच्या माध्यमातून. अक्षय. हा नक्कीच जबरदस्त गोलंदाजी पाहिला. मास्टरचे गोलंदाज आहे. मास्टर माइंड दाखवतात. इकॉनॉमिकल मागील वर्षी होते मात्र प्रॅक्टिस दोन्ही खेळाडूंकडे भरपूर आहे आणि भरपूर विचार केलाय खेळाडूंनी आज चांगला परफॉर्मन्स करण्याचा. हा गावकाप आपण बघतोय. पुन्हा एकदा सज्ज झालेत. खोलवर चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. आपण चेंडू पाहिला तर वाईडिश लॉंग ऑनला निघून येतोय. उद्धव भोईर चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा थोडेसे फंबल झाले होते. फंबल झाले कारणास्तव 2 धावा सहज येत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती 5 वरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद भोईर विशिष्ट आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू हाताळण्यामध्ये माहिर आहेत आणि तो प्रयत्न सातत्याने करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी होते मात्र फटके देखील आता चांगल्या पद्धतीने येत आहे. ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने होतोय. विकास भोईर कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालू नाही आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. शॉट थर्डमॅनला चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर जयेश पाटील चेंडूला गॅदर करतोय. पहिला धक्का बसला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. विकास भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. टाइमपास करू नका प्लीज. लगेच सेट होत राहा. फटका चुकीचा आहे. शॉर्ट सिलेक्शन. अगोदर ड्राईव्ह होत होते फटकेबाजी. ऑन साईडला बघितलं. लॉंग ऑफला बघितलं आपण. त्यानंतर मात्र आता थर्डमॅन वरून स्लाइस करायचा होता चेंडू. विकास भोईर मात्र यावेळी निराश करतोय. आपल्या संघाकरता स्वस्तात बाद होतोय. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर थोडासा आखूड टप्प्याचा ठेवला गेला. प्रमोदला माहिती होतं की इथे समोर चेंडू ठेवला तर ड्राईव्ह करण्यामध्ये माहिर आहेत विकास आणि त्या कारणास्तव चेंडू थोडासा आपण पाहिलं तर पाठीमागे ठेवला गेला. कट करण्याच्या प्रयत्नात शॉट थर्डमॅनला चुकी घडली नाही जयेश पाटीलकडनं आणि फलंदाज स्वस्तात बाद होत असताना पहिला धक्का बसला गेलाय गावदेवी पांजू या संघाला. धावांची गती फलकावरती 5 धावा असताना आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते एकंदरीत पाहिले तर 5 चेंडू 5 धावा. अप्रतिम कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले गेले. कारण इथे विकेट फॅक्टर भरपूर महत्वाची भूमिका अदा करेल. गावदेवी स्पोर्ट पांजू हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दाखल झालाय. सचिन भोईर सारखा खेळाडू अजून येणं बाकी. डगआउट मध्ये आपण पाहतोय तर सचिनची कामगिरी उल्लेखनीय राहिली गेले पांजू प्रीमियर लीगच्या माध्यमातून. नवीन बॅटर हितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत पहिलं षटक हाताळत असताना नक्कीच दिनेशजी किनी 1 मिनिट थांबवतो. आणखी नियम आहेत आयोजकांच्या माध्यमातून. बॅटर बाद झाला तर न्यू बॅटर आतमध्ये आला पाहिजे आणि 38 सर्कल जर ओलांडला आउट झालेल्या बॅटरनी तर येणारा खेळाडू देखील बाद. असले नियम आहेत. स्ट्रिक्ट नियम म्हणून सर्कल नियम आहे. खेळाडू बाद झाला तर न्यू बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये जाईल सर्कल ओलांडण्याच्या आधी.
सुरेख चेंडू अप्रतिम राईज केलं गेलं होतं. यावेळेस आपण पाहिलं चेंडूला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलं गेलं आणि चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये खेळ आपण पाहिला तर 5 धावा आहेत, 1 गडी बाद. सुस्थिती म्हणता येणार नाही. इथून भागीदारीची आवश्यकता आहे गावदेवी स्पोर्ट पाणजू या संघाला. अक्षयजी नक्कीच त्या प्रकारची गोलंदाजी झाले. जबरदस्त गोलंदाजी. एक्सपिरियन्स काय असतो, अनुभव काय असतो, मास्टर क्रिकेट काय असतं ते दाखवून दिले पुन्हा एकदा या गोलंदाजाने. लगेच फील्ड सेट करा, वेळेचं बंद नाही. जाऊया डीजे कडे, येऊया मॅच. सेट करा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या आहेत आणि गावदेवी संघ बलाढ्य आहे. मात्र अजून एक प्लेअरला मिस करत असतील, आतिश भोईरला. सध्या कोचिंगची भूमिका ते अदा करतायत. मात्र विकास भोईरला योग्य कोचिंग झाली नाही असं म्हणायला वावगं ठरणार नाही. या आपण दुसऱ्या षटकाकडे वळणार आहोत. चेतन नाईक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती येतोय. 3 मागच्या वर्षी सामने खेळला होता, 2 गडी त्याने बाद केलेत. 3 षटक हाताळत असताना 34 धावा खर्च केल्या गेल्या होत्या मागच्या वर्षी. यंदाच्या हंगामात कामगिरी तुम्हाला उंचावावी लागेल. धावांची गती फलकावरती 5 धावा. गुलशन भोईर हार्ड हिटर बॅटर आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. ऑन साईडला आपण पाहिलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेने. सकाळच्या सत्रात एक्सरसाइजचा मौका आणि पहिला अवंतर चेंडू हाताळला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून, वाईडच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती 6 वरती जाऊन पोचले गेले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तद्भर चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगवान होता आणि वेगवान चेंडू यष्टीरक्षक तेजकुमार राऊतच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती फलकावरती स्थिर आहे 6 वरती. चेतन नाईक लेग ब्रेकचा मारा करण्यामध्ये माहिर आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा एकदा बदलली गेले. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे समोरच्या दिशेने. आता मात्र क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणले गेलेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रमोद भोईर स्वतः सज्ज झालेत. जबरदस्त फील्ड सेट केले गेले. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. मिडॉन लाईक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर कुणालला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज झालाय चेतन नाईक पुनश्च एकदा येत असताना. या वेळेस काही जबरदस्त फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केले गेले. चेंडू चाललाय 1 बाउन्सने ओव्हर द रोप. साई स्पोर्ट चौकार. 4 होता फ्लिकचा फटका. चेंडू द्यायचा आहे, नवीनच चेंडू द्यायचा आहे कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. आलाय का? यस, आलायला आहे चेंडू. मात्र गुलशन भोईर या खेळाडूची खासियत आहे, चौकार षटकारांवर जास्त डील केली जाते. आवडतं मैदान आहे आणि भरपूर प्रॅक्टिस कमी असेल तरी सुद्धा हे मैदान मात्र त्याच्यासाठी लकी मैदान आहे. पुन्हा एकदा यावेळी जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. कारण की एका साईडला चेतन नाईक कडे देखील अनुभव आहे. पांजू गावातील सुमधुर चायनीज सेंटर म्हणून जिकडे पाहिलं जाते. आज मात्र क्रिकेटवरचा जिव्हाळा त्याचा कसा असेल हे पाहिलं जाईल. बघा, लेंथ अँड लाईन भरपूर महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. पॅडवरती चेंडू हाताळला तर निश्चित स्वरूपाने चौकार षटकार येतील. अप्रतिम काय जबरदस्त खोलवर चेंडू होता आणि तद्वर एकच धाव. बघा, चौकार आल्यानंतर कसं कमबॅक करावं हे चेतन नाईकने दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. पॅडवरचा चेंडू कुठलाही भारतीय फलंदाज मनात सोडणार नाही आणि गुलशन भोईरला तर कदापि पॅडवरती चेंडू दिला तर निश्चित स्वरूपाने चौकार षटकारामध्ये डील करताना आपण पाहिलंय सातत्याने. दुसरं षटक मार्गस्थ असताना अक्षय साठम धावसंख्या फलकावरती 11 धावा, 1.4 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. जबरदस्त गोलंदाजी होते चेतन नाईक कडून आणि हेच आज पाहिलं जाईल. गावकप म्हटलं तर नक्कीच अनेक ज्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळत नसेल त्यांना एक चांगला व्यासपीठ आणि अनेक खेळाडू आज घडून येतील जे पुढील जे पांजूचे मोठमोठे संघ आहे त्यामधून इन होताना दिसतील असे खेळाडू पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती चेतन नाईक सज्ज झालाय. इथे आपण पाहिलं तर ब्लॅक क्लिप ओपन करण्याचा प्रयत्न. मात्र बॅट अँड पॅड मधला जो गॅप होता
त्यामधून चेंडू निघून जातोय, एष्ट्यांचा वेध घेतोय आणि फलंदाज हितेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दाखल होत असताना तर मागच्या वर्षी काही जबरदस्त तुफान आणलं होतं. पहिल्या षटकामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अंतिम षटकात राजेंद्र नाईकने ते खेचलेले अप्रतिम 4 षटकार, 1 चौकार आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या त्या 34 धावा निर्णायक ठरल्या गेल्या होत्या. तोच राजेंद्र नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर जबरदस्त आपण पाहिलं तर राजेंद्र नाईकची कामगिरी मागच्या वर्षी राहिली गेली होती. स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक धावा उभारण्याचा मान त्याच्या नावावरती होता. 8 बॉलमध्ये 35 धावा, नाबाद त्याच्या बॅटमधून 2 चौकार, 4 षटकार खेचले होते. द्विज द थंडर बॉय संघाच्या विपक्ष खेळत असताना राजेंद्र नाईक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून धावांचा वेग तुम्हाला वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावांची गती फलकावरती निश्चित स्वरूपाने विजय कांबळे आम्हाला दर्शवतायत की 11 धावा शेवटचा बॉल आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं प्रमोद भोईरने, अप्रतिम 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. दुसरं पॉवर प्लेचं षटक चेतन नाईक हाताळतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पॉवरफुल गोलंदाजी हाताळत असताना राजेंद्र नाईक 3 सामने 40 धावा, 13 चेंडूंमध्ये 2 डॉट चेंडू खेळले होते, 2 चौकार, 4 षटकार. त्याच्या बॅटमधून 307चा त्याचा स्ट्राईक रेट राहिला गेला होता मागच्या वर्षी आणि 40चा ॲव्हरेज होता. ऑन साईडला मोठा फटका मध्ये डील करण्याच्या प्रयत्नात होते. दुसरं षटक समाप्त झालंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीअखेरीस धाव फलकावरती धावा आहेत 11 धावा. या पण आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आमच्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. कॅमेरामॅन, कॅमेरा फिरवायचा आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये VIP डॅशच्या जवळ. कॅमेरामॅन, दोन षटक समाप्त झाले. 4 बॉलर ना, तर 4 गोलंदाज असतील याची दखल घ्या. 5 षटकांमध्ये 4 आपल्याला गोलंदाज वापरायचे आहेत. अजून 3 षटक येणं बाकी आहे. दुसरा सामना आपण पाहणार आहोत पांजू चॅलेंजर्स वर्सेस उमेश 11 या 2 संघादरम्यान तो सामना असणार आहे, याची दखल घ्या. चला, पांजू चॅलेंजर्स आणि उमेश 11 संघाला आम्ही विनंती करतोय की प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापासून तुम्ही घ्या आणि ती फिलअप करा, सबमिट करा. खास करून विनंती असेल रितेश किनी अँड कंपनी. चला ड्रिंक्स घेऊन जायचं. चला ड्रिंक्स घ्या, ड्रिंक्स घेऊन जा. खरं उन्हाचा तडका वाढला गेलाय सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2 षटकानंतर आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. टाइम स्टॉप केलेला आहे 10.13. बघा, इथून 9 मिनिटांचा अवधी आहे 2 षटका हाताळण्याकरिता तुमच्या जवळ. त्या कारणास्तव तुम्ही थोडंसं स्पीडअप करा. अचानक स्पोर्ट मांजू संघाला खास करून आम्ही विनंती करतो. ड्रिंक्स ट्रॉली जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाते तद्वर ऐकूया DJ जयेशच्या माध्यमातून सुमधुर संगीत. DJ. मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदानात. जमणार मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदान. वसई नायगाव शहराची शान, साई स्पोर्ट चषक आहे महान. वसई नायगाव शहराची शान, साई स्पोर्ट चषक आहे महान. थँक्यू DJ. नायगाव शहरात हे जे सॉन्ग आपण ऐकतोय स्पर्धेकरता हे सॉन्ग आपण बघतोय नितीनजी तळेकर, प्रमोदजी भोईर. हे सॉन्ग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. त्यानंतर नचिकेत घरत, चंद्रपडा युवा कार्यकर्ते भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता सर्व टी-शर्ट्स
विजय शेठ, गोविंद पाटील, विजय फाउंडेशनचे सर्व आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून जुचंद्र शाखा प्रमुख मोहन रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय, त्यानंतर मास्टरच्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या देखील त्यांच्याच माध्यमातून आले. निलेशजी म्हात्रे शाखा प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा यांच्या माध्यमातून देखील प्रथम द्वितीय आणि मास्टर करता ज्या ट्रॉफी आहेत त्या देखील त्यांच्या माध्यमातून आले. भावेशजी पुणेकर युवा कार्यकर्ते आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आले. विशालजी कोळी मालिकावीर करता एकविरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट. एस एम फिटनेसचे मालक युवासेना अधिकारी नायगाव पूर्व शुभम म्हात्रे यांच्याकडून यूट्यूबची व्यवस्था. त्यानंतर व्ही एस स्पोर्ट सतीश मोरे फलंदाजा करता उत्कृष्ट बॅट आपण बघतोय. किशोर परशुराम भोईर स्पर्धेकरता लागणारे चेंडू. एन एस पी स्पोर्ट गोलंदाज करता शूज आहे विजय चव्हाण यांच्या माध्यमातून. साईदीप स्पोर्ट दीपेश माने मालिकावीर क्षेत्ररक्षण गॉगल आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून आले. जाऊया मॅचच्या दिशेने. ओ टू यू. चला बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये तोच गोलंदाज येतोय. मास्टर माइंडेड बॉलर. यावेळी मात्र बॅटची जॅन टेकन झालंय, कारण की बॅटरनी स्वतःहूनच या ठिकाणी क्रीज सोडलंय. चांगली खेळाडू होती. न्यू बॅटर लगेच जा. न्यू बॅटर लवकर जायचं. ऐकूया. रिव्ह्यू सिस्टम नसणार आहे कोणताही आपल्याकडे. रिव्ह्यू आहे का रे चेतन? रिव्ह्यू आहे म्हणजे कानाचा हाईटचा घेतला बॉल पडून खाली पडला असं. क्रुशल मुमेंट आहे. आता संयोजन समिती बघा, एकच कॅमेरा आपल्याकडे, तेवढे अँगल दिसणार नाही. जर मागचा कॅमेरा असता, 2 कॅमेरे जर क्लिअर दिसला असता तर हे ट्राय करूया आपण. बाकीच्यांनी आतमध्ये येऊ नका प्लीज. इथे तुमची बॅटिंग आहे ते तिकडेच थांबा, बघायला येऊ नका कोणी. बाकी कोणी यायचं नाही इथे. जरी घरची स्पर्धा असली तरी घरच्या सारखं वागू नका. क्रिकेटला क्रिकेटच्या जागेवरती ठेवा. जबरदस्त या स्पर्धेकरता ज्यांनी सपोर्ट केला आहे. त्यानंतर गणेश मणिरा. प्रत्येक संघासाठी एक कोल्ड्रिंक आहे, जो आपण टॉस झाल्यावर दोन्ही संघांना आपण देतोय कोल्ड्रिंक्स. यशवंत पाटील शिरगाव मॅन ऑफ द मॅच करता देखील कोल्ड्रिंक थम्सअप. पियुष भोईर जातील मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर नितीनजी तळेकर, प्रमोद भोईर या स्पर्धेकरता टायटल सॉन्ग. मंदार नाईक आर्थिक सहाय्य. रणजितजी गिनी आर के एंटरप्राइजेसचे सर्वा त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. हेमंतजी वर्तक आर्थिक सहाय्य. आशिषजी भोईर माजी सरपंच पाणझुगाव यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. मोहन परशुराम भोईर आर्थिक सहाय्य. तीर्था कुमार भोईर आर्थिक सहाय्य. कणया सरोज काणा स्पोर्ट यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट. सर्व देणगी दात्यांचे, सर्व सपोर्टरचे खूप खूप धन्यवाद. बघा भरपूर वेळ जातोय. ड्रिंक्स ब्रेक अगोदर झाला होता 10:13 आणि त्यानंतर मॅच चालू झाली. पुन्हा एकदा टाइम आम्ही स्टॉप केलाय, मात्र तरी सुद्धा अचानक ग्रुप थोडा मागे आहे म्हणून तो वेळ कव्हर करावा लागेल. 10:15 आम्ही स्टॉप केलाय. म्हणजेच 2 ओव्हरमध्ये 13 मिनिटं घेतली होती पहिला गोलंदाजी करताना. जिकडे तुम्हाला कालावधी आहे 5 मिनिटाचा. आता प्रत्येक जी ओव्हर आहे त्यामध्ये टाइम कव्हर केला नाही तर शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये आणावा लागेल. म्हणून 22 मिनिटाचा कालावधी दिलाय 4 ओव्हर करता.
आणि यस डिसिजन आलाय OUT आउट. जायचं न्यू बॅटर लवकर मैदानाच्या आत. आणि सर्वांना विनंती असेल की रिव्ह्यू सिस्टम नाही आपल्याकडे, तर जो डिसिजन अंपायरचा असेल तो ॲक्सेप्ट करा. प्रत्येकाला सेम नियम आहेत, सेम डिसिजन आहे. अंपायर आहेत त्या ठिकाणी आणि अंपायर गावातले देखील नाही आहेत, दोन्ही अंपायर बाहेरून आणलेत. तर याकडे लक्ष असू द्या. डिसिप्लिन नावाचा खेळ देखील दाखवा, चांगला प्युअर क्रिकेट खेळा. गुलशन भोईर बाद झाल्यानंतर सचिन भोईर जातोय, मागील वर्षीचा स्टार खेळाडू आणि काय मॅन इन फॉर्म, संकट मोचन, कारणहर्ता हा खेळाडू पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो हॅलो. सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहिलं तर मागच्या वर्षी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज राहिला गेला होता सचिन भोईर. त्याच्या माध्यमातून 5 सामने खेळला, 79 धावा त्याने बनवल्या, 24 चेंडूंना तो सामोरा गेला. एक चेंडू आपण पाहिलं तर नाबाद राहिला. 2 चौकार, 10 षटकार त्याने ठोकले. 329चा स्ट्राईक रेट त्याचा राहिला गेला मागच्या वर्षी. स्पर्धेला आपण पाहिलं तर ओमकार पाटील अमेरिकावरनं आपण पाहिलं तर मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि त्यांनी मात्र कमेंट दिलेले आहे, रॉयल चॅलेंजर पांजूर टीमला बेस्ट ऑफ लक असेल, रॉक द सीझन असं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर दर्शन भोईर फॉर यू बॅक टू बॅक 3 सिक्सेस 1000 रुपीज अँड कुमार भोईर फॉर यू हिट्स 50 रन्स 2000 रुपीज प्राईज फॉर ओमकार पाटील. स्वीडनवरून ही कमेंट आपल्याला पाहायला मिळते ओमकार पाटीलच्या माध्यमातून. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता, मात्र फुलटॉस चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. विस्मय भोईर चेंडूला गॅदर करतोय, फेकी करतोय. तद्वर इथे आपण पाहिलं तर 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांची गती फलकावरती विजय कांबला आम्हाला दर्शवता येत. थोडंसं अडथळा आला होता, मात्र व्यवस्थितरित्या डिसिजन पाहायला मिळाला. 13 रन्स 13 धावा. 3रं षटक प्रमोद भोईर, वैयक्तिक 2रं, सांघिक 3रं षटक हाताळत असताना एक स्पेल त्याच्या माध्यमातून अप्रतिम आतापर्यंत राहिला गेलाय. धावांची गती फलकावरती 13 रन्स. पियुष भोईर आज सातत्याने व्यवस्थितपणे लक्ष विचलित करत असताना या स्पर्धेवरती. तदनंतर करण शिंदे, चेतन भोईर एक चांगली संकल्पना घेऊन आलेत. साई स्पोर्ट कप 2023चा हा दैदिप्यमान सोहळा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. चेतनला लॉंगॉनला आणलंय, उद्धवला आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरला आणलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईर सारखा फलंदाज आहे. प्रतिम काही जबरदस्त भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार झालाय प्रमोद भोईर. काय म्हणशील अक्षय? जबरदस्त गोलंदाजी होते. एका साईडला बॅटरकडे पाहिलं जाते की अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. लेंथ अँड लाईनवरती कंट्रोल पाहायला मिळतोय आणि ॲक्युरेट डिलेव्हरी, स्पीड तितका आणि बीट केला जातोय बॅटरला. सचिन भोईर हा हिटर फलंदाज आहे, मात्र एका साईडला अनुभवी गोलंदाज देखील आहे. बघा, अचानक पांजू स्पोर्ट्सचं मी इथे कौतुक करेल की त्यांच्या माध्यमातून 10 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेत. कुणाल पुढे येतोय, तद्वर फेकी करतोय. काही जबरदस्त ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली कुणालच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती 14 धावा. आतापर्यंत धावगती आपण पाहिले तर अंडर 5 पाहायला मिळत आहे गावदेवी स्पोर्ट पांजू संघाची. मात्र इथून राजेन नाईकला आपले हात खुले करावे लागतील. मागच्या वर्षी ज्या पद्धतीने टायगर अभिजिंदा आहे असं वक्तव्य आम्ही केलं होतं, ते कुठेतरी दाखवावं लागेल. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. प्रशांत शिंदे पुढे येतोय, तद्वर एकच धाव. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती 3 षटकांच्या समाप्ती एकेरीस धाव फलकावरती 15 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15-5ची धावगती राखली गेले. अप्रतिम खेळ. अचानक पांजू संघाचा नाणेफेक जिंकून जो साजेशी गोलंदाजी करायला हवी होती, कर्णधार उद्धवच्या विश्वासावरती ठाम राहिले चेतन नाईक. प्रमोद भोईरचं कौतुक करावं लागेल. अक्षय, जबरदस्त गोलंदाजी होते, कारण की समोरचा संघ आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळाडू आहेत जे मोठमोठ्या संघामधून खेळताना दिसतात. गावदेवीचे जे खेळाडू आहेत काही प्रॅक्टिस आहेत. अचानक ग्रुपमध्ये तितकेसे प्रॅक्टिसवाले खेळाडू असतील, मात्र कामानिमित्त कोणते स्पर्धा कव्हर करत नसतील. आज संधी मिळाली आहे, संधीचं सोनं केलं आहे. खास दोन्ही गोलंदाजाचं कौतुक करेन. सध्या प्रमोद आणि चेतन नाईक अप्रतिम. एक स्पेल गेलाय
आता प्रमोदचा आणि त्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज असतील आणि त्यानंतर स्लॉग ओव्हर देखील आपण बघणार आहोत. मजा येईल मॅच मध्ये. 3 ओव्हरमध्ये धावा आहेत. विजय कांबळे आमच्यापर्यंत इशारा करतायत. स्कोअरबोर्ड वरती 15 रन म्हणजे 5चा सध्या रन रेट आहे मेंटेन केलेला. गोलंदाजी मार्क वरती उद्धव भोईर येत असताना मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4चं षटक हाताळण्याकरिता अक्षय, एक गोष्ट म्हणावी लागेल, अचानक पांडू जसा संघ दाखल केला तसे मात्र भरपूर मोठे चाहता वर्ग या संघाचा आज जवळपास 120 टी शर्ट त्यांच्या माध्यमातून छापल्या गेल्या आहेत. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ पांडूच्या माध्यमातून आणि आज भरपूर मोठ्या संख्येने त्यांचा सपोर्ट स्टाफ मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. म्हणजेच एका प्रकारे IPL मध्ये विचार केला सर्वात जास्त फॅन बेस असलेल्या RCB संघ आपण बघतो तसा संघ पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे चेतन नाईककडे. हा चेंडू लॉंग ऑनला, एकच धाव. आता दबाव, दडपण, प्रेशर रिलीज होईल. मग सचिन भोईरला आता आपली ठामपणे कामगिरी बजावावी लागेल कारण की इथून पुढे कमी चेंडू शिल्लक आहेत आणि धावा जास्त यायला हव्यात. 16 धावा फलकावरती 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. उद्धव भोईरमध्ये ती क्षमता आहे चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची. अप्रतिम खेळ त्याचा सातत्याने आपण पाहिलाय. मागच्या वर्षी 2 सामने तो खेळला होता. 2 सामन्यांमध्ये 2 षटकं त्याने हाताळली होती. 25 धावा खर्च केल्या होत्या. मात्र 2 गडी सुद्धा त्याने बाद केले होते. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा टप्पा जास्त बाहेरच्या दिशेने वळतोय. वाईटचा इशारा. पुढचा बॉल यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ दी पार्क. साई स्पोर्ट चषकातील हा येतोय शानदार दमदार षटकार. स्लॉट मध्ये चेंडू तुम्ही देऊ शकत नाही. एकदा का सचिनची बॅट लागली तर धावांचा वर्षाव पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. जबरदस्त फटका समोरच्या दिशेने 20 शेप मध्ये फेकून दिलाय चेंडूला. मात्र अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे किरणजी भोईर याने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली. मात्र समोरच्या दिशेने उचलत्या चेंडूवरती केलेला प्रहार. चेंडू सीमारेषा पार येतोय. खणखणीत सनसणीत साई स्पोर्ट षटकार. जे कालच चर्चा झाली होती सचिन भोईर आणि आमची की समोरच्या बाजूने सचिन भोईर किती चांगल्या फटकेबाजी करतो. तर असा चेंडू होता. चेंडू तितका खराब नव्हता मात्र फटका तितका चांगला आहे. हरीश श्रॉफला ज्या पद्धतीने विराट कोहलीने षटकार मारलेला ना तसा आठवण करून देणारा समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. षटकार खेचलेत लगातार 2. मात्र एक संकल्पना अचानक कला क्रीडा मंडळाने आणली गेले. प्रत्येक डॉट बॉल मागे 5 झाडं. म्हणजे जितके स्पर्धेत आपण पाहिलं तर जितके डॉट चेंडू येतील तितकी पांजू गावामध्ये 5 झाडं प्रत्येक चेंडू मागे. अर्थातच जितके चेंडू येतील तितकी झाडं आपल्या पांजू गावात अचानक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून लावली जातील. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत अचानक किला व सांस्कृतिक मंडळ पांजू करिता. जबरदस्त जबरदस्त संकल्पना. मी अगोदर माझ्या मनामध्ये तोच विचार आला होता की 10 चेंडू डॉट. प्लेऑफ्स मध्ये आपण बघतोय की IPL मध्ये 500 झाडं 1 डॉट चेंडूला. मात्र इथे देखील तसंच 5 झाडं पाहायला मिळतील. क्या बात आहे. कौतुक करेन या अचानक ग्रुपचं. वाईटचा इशारा. 2 चेंडू षटकार आले. 2 षटकार आल्यानंतर दबाव जाणवला गेलाय उद्धव भोईरवरती. मात्र इथून आक्रमण आणि फक्त आक्रमण करण्याच्या प्रयत्नात असतील सचिन भोईर. सचिनची बॅट तळपली गेली. सचिनची बॅट बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. काय जबरदस्त स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि पाठवून दिले पार्किंग लॉट मध्ये. 6 धावा षटकार. What a batting, what a knock. सचिन भोईर इज ऑन फायर. सचिन शो आपण बघतोय. 36 धावा. आता मात्र विकास भोईर जागे झाल्यात. आता स्कोर विचारतात. अगोदर थोडे शांत होते. म्हणून सचिन असा खेळाडू आहे जसं म्हणतो ना पत्त्यामध्ये जोकर आणि आपल्या माणसांनी दिलेले टोकर तसा हा गेम चेंजर हा खेळाडू पाहायला मिळतोय सचिन भोईर. बघा प्रत्येक वर्षी सचिन भोईरची बॅट बोलू लागते. प्रत्येक वर्षी काही जबरदस्त कामगिरी सचिन भोईरची राहिली गेले. आम्ही सातत्याने पाहिले प्रत्येक वेळी. तर मागच्या वर्षी स्वप्न साकार दिलीप भोईरच्या संघात होते आणि त्यांचं स्वप्न साकार होता होता राहिलं गेलं मागच्या वर्षी. जबरदस्त. सचिन भोईरची कामगिरी उल्लेखनीय होती.
नक्कीच दिनेशजी की या अगोदर आम्ही नोटीस केले की आतिश भोईर कोचिंग करत होते तितकेसे फटकेबाजी आले नाही. जसे आतिश भोईर गेले दुसऱ्या डगआउट मध्ये तसे षटकारांची आतिशबाजी झाले. नक्कीच आपले जिवलग मित्र आपण पाहिलं तर माया डॉनला भेटण्याकरता ते गेलेत. कशी आपण अरेंजमेंट करायला हवी दुपारच्या सत्रामध्ये. तुषार म्हात्रे सुद्धा आहेत त्यांच्या समवेत. मात्र इथून शेवटचा आहे ना चेंडू घेऊन येत आहेत आणि समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरिता स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. 6 धावा षटकार. हुशार अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. थँक्यू डीजे जयेश. चांगले गीते वाजवतोयच मात्र तेवढीच चांगली बॅटिंग होते सचिन भोईर. मागील वर्षी देखील लगातार 5 षटकार आले होते देवेंद्रच्या अगेन्स्ट. गोलंदाज देवेंद्र होता मात्र आज इथे मात्र लगातार 4 आल्यात. आता बॅटरला काय करायचंय तर सचिनला स्ट्राईक एंडवर आणायचं आणि सचिन जेवढे जास्त बॉल केले तेवढ्या जास्त धावा येतील. टोटल धावसंख्येकडे लक्ष दिलं तर फळकावरती धावा आहेत 42 धावा. बघा काही जबरदस्त कामगिरी आपण पाहिलं तर चला दिलेल्या वेळेत मात्र 4 षटकर टाकली गेले नाहीत. त्या कारणास्तव एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणून या अचानक सूचना- पांजू संघ एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. बघा ही अगोदरच. नियमावली आहे. विजय कांबळे गोल्डन मॅजिक फिंगर आहेत. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. 9:59 सामना स्टार्ट झाला होता. 10:31 झाले. त्यामध्ये 2 वेळा आपण पाहिलं तर सर्व मायनस करून इथे फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल वरती आपण पाहिलं तर फटका खेळायचा होता. काही घडलं गेले मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होतोय जरूर मात्र राजन नाईकला परतावा लागेल. इथे विकेट सॅक्रिफाईस केलं गेलंय. सचिन भोईरला स्ट्राईक वरती आणण्याकरिता धाव फलकावरती 42 धावा आहेत. नवीन बॅटर चला लगेच घाई करा. सुहास पाटील सज्ज होत आहेत मैदानाच्या आतमध्ये जाण्याकरिता. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू अर्थातच आपण पाहिलं तर 5 बॉलमध्ये जवळपास 15, 20, 25 धावा सुद्धा येऊ शकत आहेत. मात्र सचिन भोईर जोपर्यंत खेळपट्टीवर वरती आहेत तोपर्यंत हृदयाची स्पंदने अचानक स्फोट संघाची वाढले जातील यात काही शंका नाही. होप्स वाढल्यात कारण की ज्या पद्धतीने 4 षटकार आल्यात लगातार आणि ते देखील योग्य टायमिंग वरती कारण की 15 धावा होत्या 3 ओव्हरमध्ये आणि त्यानंतर सचिन भोईर नावाचं वादळ आलं आणि आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग होते. चला राजन नाईक थोडं लवकर या बाहेर. फक्त गोलंदाजांसाठीच टायमर नसेल बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील टायमर असेल याकडे लक्ष असू द्या. नंतर तुम्हाला देखील फिल्डिंग करायची आहे. हा वेळ तिकडे ऍड केला जाईल म्हणून लगेच बाहेर देखील येत जा. आता मात्र जर विचार केला न्यू बॅटर एंड जातोय 18 धावा त्याच्या नावावर मागील वर्षी आपण बघितलं आणि सचिनला एक विक्रम करण्याचा चान्स आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार. 2 आले लगातार तर 6 होतील. 4 षटकार आतापर्यंत सचिनच्या बॅटमधून आले. तेजकुमार राऊत अप्रतिम खोलवर चेंडू होता. चेतन नाईकला आपण पाहिलं तर बीट करून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार काय जबरदस्त कलात्मक फटका येतोय. 5 लगातार षटकार आतापर्यंत सचिनने खेचलेत. काय 6वा षटकार येईल. थँक्यू डीजे. 5 षटकार आले. जरी मागील ओव्हरमध्ये 4 आणि या ओव्हरमध्ये 1 मात्र 6 लगातार येऊ शकतात. सचिन भोईर कडे स्ट्राईक. वाईटचा इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला मात्र धावांची गती पुढे सरकले गेले. धाव फलकावरती 49. 49 धावा या फलकावरती. उर्वरित 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केले. विस्मय भोईर पुढे येतोय. तद्वर 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा सहजरित्या येत असताना 2 धावेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकले गेले. धाव फलकावरती 51 वरती जाऊन पोहोचले गेले. 50 धावा या फलकावरती लावल्या गेल्यात. गावदेवी स्पोर्टच्या माध्यमातून अप्रतिम खेळ आतापर्यंत साकारला गेलाय.
51 वरती जाऊन पोहोचतोय. उर्वरित आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तेजकुमार राऊतचा हा चेंडू काय जबरदस्त कलात्मक डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फेकून दिलाय. काय जबरदस्त फटका. विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये बॉल चाललाय सीमापलीकडे. षटकार 6. थँक्यू डीजे. अनेक मोठे फटके बघितले. चेंडू लवकर येतो पण डीजे तितका वाजत नाही. मात्र शॉट ऑफ द मॅच आपण म्हणू शकतो या शॉटला. जबरदस्त फटका जरूर सजवला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथे चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय जयच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय. सचिनची ही आक्रमक खेळी इथे संपुष्टात येते. काय जबरदस्त खेळ साकारला गेला सचिनच्या माध्यमातून. जवळपास आपण पाहिले तर 6 षटकार या इनिंग मध्ये त्याने पेश केलेत आणि वैयक्तिक धावा पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिली तर त्याच्या बॅटमधून वडा प्लेयर वडा बॅटिंग सचिन भोईर. काय बॅटिंग केलंय. खेळपट्टी जणू काय प्रेमात पडले सचिन भोईरच्या. एकदा जोरदार टाळ्या सचिन भोईर करता. ऍप्रिशिएट करायचंय. काय फलंदाजी. वंडर पांजू. 12 चेंडू 41 धावा. काही जबरदस्त स्टँडिंग ओव्हेशन त्यांना मिळत असताना आपण पाहतोय डगआउट मधनं. खेळी काय कशी करावी, कसा खेळ दाखवावा. कारण ज्या ज्या वेळेस आपण पाहिलं तर चांगला खेळ सचिनच्या माध्यमातून होतो त्या त्या वेळेस न जरूर त्याचं नाव पुढे येत असताना पाहायला मिळतंय. नवीन बॅटर प्रणित काठे. फुलटॉस चेंडू जरूर ड्रिप करणारा पाहायला मिळतोय. इथे विस्मयीने काय केलंय. चुकी घडतंय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. राजेंद्र नाईक हा चेंडू ड्रिप करणारा होता. प्लीज आपण आर्ग्युमेंट करू नका. 4 धावा येत आहेत आणि 4 धावेनिशी धाव फलकावरती धावा आहेत त्या 61 आणि विजयाकरिता 62 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. 62 रन्स टू विन. आज जमणार मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदानात. जमणार मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदान. वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान. वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान. वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान. थँक्यू डीजे. वसई नाय चला पांजू चॅलेंजर संघाचा संघनायक उमेश 11 वर्सेस पांजू चॅलेंजर्स. आपण बघू शकता टॉस का बॉस मध्ये देखील सर्व संघांचे सिम्बॉल आहे. आणि त्यानंतर विजय शेठ गोविंद पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बघतोय आर्थिक सहाय्य आहे म्हणूनच टॉस बॉक्स मध्ये त्यांचं देखील नाव आपण बघतोय. आज 8 संघ पाहायला मिळतात. अचानक स्फोट पांजू वर्सेस गावदेवी खेळ. सूचना आहे की खेळाडू कक्ष आहे तिथेच तुम्ही बसायचं आहे. तिथून कोणतेही आर्ग्युमेंट कोणीही करायचं नाही. उठायचं नाही. पॅनेल्टीला सामोरं जावं लागेल. कोणताही रिव्ह्यू सिस्टम नसेल. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन ऑनफिल्ड जे डिसिजन असतील ते ॲक्सेप्ट करावं लागेल. म्हणूनच कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. आणि 38 सर्कलचा नियम आहे. सर्कलमध्ये जर बॅटर बाद झाल्यानंतर न्यू बॅटर लवकर आला नाही 38 सर्कल ओलांडलं गेलं तर तो न्यू येणारा बॅटर आऊट असेल. म्हणून सर्कलच्या आधीच न्यू बॅटर मैदानात पाहिजे. उमेश 11 कर्णधार येऊ द्या. शुभेच्छा असतील. आमचे प्रमुख अतिथी आहेत प्रमोद भोईर यांनाच विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आशिषजी भोईर यांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते टॉस का बॉस होईल. बॅटर पाठवून द्यायचा आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. माजी सरपंच पांजू गावाचे एक डॅशिंग अँड डायनामिक आणि चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते आशिषजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस का बॉस कॉइन असा असेल टेल हेड हेड टेल. कॉइन खास बनवला या स्पर्धेकरता. एकत्र या. कॉइन स्पिन केला जातोय. पांजू चॅलेंजर टेल कॉल आलाय.
हेड आलाय. पाहुण्यांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे आणि थम्सअप द्यायचंय. थम्सअप आशिषजी भोईर दोन्ही संघांना 2 थम्सअप देतील. या स्पर्धेचे नियम आहेत आणि जे स्पॉन्सरशिप केले त्यांचा आभार. थँक्यू आशिषजी भोईर. जाऊन विराजमान व्हायचं. टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? फिल्पस फिल्डिंग करायचं. आता 5 ओव्हरचा गेम आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे? 50. आता तुमचे प्रॉपर प्लेइंग 11चे प्लेयर आलेत का? आलेत. कोणावर जास्त भरोसा आहे? पियुष. क्या बात आहे. शुभेच्छा असतील. टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं. आता बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट मनामध्ये असेल? 60. आणि एकंदरीत हे संपूर्ण आयोजन नियोजन सुपरवी चषक आम्ही दर्याला बघतो चांगलं आयोजन असतं. मात्र ही स्पर्धा देखील त्याहून अधिक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते. कसं व्यक्त करशील? नक्कीच साई स्पोर्ट्स गावकप एक नंबर 1 स्पर्धा आहे. क्या बात आहे. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेतला जाणार नाही. सेंटर न्यूज आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजेच आपण बघतो उमेश 11 पांजू वॉन्ट टॉस चूज टू बॉल फर्स्ट. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वळूया दिनेश जिकिमी यांच्याकडे. धन्यवाद अक्षय साटम. या पण सामन्याकडे वळतोय. अचानक पांजू संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चेतन नाईक अँड विस्मय भोईर A1 जोडी आहे. कारण काय घडतंय काय बिघडतंय कशा पद्धतीने या सामन्याचा पाठलाग धावांचा पाठलाग 62 धावांचा केला जातोय त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक. आम्ही कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय एक छोटासा बदलाव. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा साई स्पोर्ट चषक 2023. या अक्षय साटम मायक्रोफोनवरती. DJ साई स्पोर्ट चषक आहे महान. चेतन भोईरनं भारत राऊतनं केलं या आयोजन. आयोजनाचं पांजू गावाचं आहे हो नंबर 1. थँक्यू DJ. वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. साई स्पोर्ट चषक पांजू गाव कप मध्ये आपलं हार्दिक स्वागत. 12वा प्रतिनिधी दोन्ही संघांचा आमच्यापर्यंत येऊ द्या. कोल्ड्रिंक्स आपण बघतोय. टॉस सोडवल्यानंतर या स्पर्धेकरता कोल्ड्रिंकची व्यवस्था गणेश मणेरा साहेबांच्या माध्यमातून आहे. स्पॉन्सरशिप केले कोल्ड्रिंकची. विकास भोईर आपण बघतोय बॉलिंग मार्कवरती. मागील वर्षीचा म्हणजे पांजू प्रीमियर लीगचा विचार केला तर विकास भोईर त्याचा लेखाजोखा जर बघितला तर विजय कांबळे आमच्यापर्यंत माहिती पुरवत. 5 मॅचमध्ये 5 ओव्हर त्यांनी गेले. पंचांकडून इशारा आलाय गेम ऑन आणि टाइम देखील स्टार्ट. पॉवर प्लेचं षटक. 53 धावा खर्च केल्या होत्या. विकासनी 4 विकेट प्राप्त केल्या होत्या. 12वा प्रतिनिधी पाठवा प्लीज. हे सांगणं योग्य नाही. प्रत्येक वेळी यूट्यूब लाईव्ह आपण मॅच खेळतोय. अगोदरच प्लेयर पाठवत जा. ऑल द बेस्ट. पहिला बॉल विकास भोईरचा. पहिला बॉल पहिला वार. चेंडू यावेळी मात्र जबरदस्त कॅच. गुलशन भोईर. व्हॉट अ कॅच. गॉन. आणखीन एक न्यूज येते आमच्यापर्यंत माहिती पुरवली जाते. पुढच्या वर्षी ही स्पर्धा लीग सिस्टम मध्ये असेल आणि 25 आणि 26 जानेवारी ही डेट असणार आहे या स्पर्धेची. आणि एक अजून सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळेल. लीग असणार आहे पुढच्या वर्षी 25 आणि 26 जानेवारी. प्रमोद भोईर जातोय. 4 मॅच मध्ये 46 धावा. मॅन इन फॉर्म होता. 27 बॉल मध्ये 50 धावा ज्याने केल्या होत्या 22 चेंडू मध्ये. आणि एक वेळा नाबाद 3
चौकार आणि 5 सिक्सर 227चा स्ट्राईक रेट. बॅटिंग एव्हरेज फार महत्त्वाचा असतो, तो 16चा होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एव्हरेज देखील फार महत्त्वाचा. आता विकास भोईर एक विकेट टेकर बॉलर आणि नक्कीच गावदेवी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते तोच बॉलिंग मार्कवरती. बघा वेळ सर्वांना समान आहे आणि म्हणूनच टाइमपास करू नका. ज्याने चांगली गोलंदाजी केली होती तोच आता चांगली बॅटिंग करेल का? प्रमोद भोईर मास्टरचे खेळाडू, मास्टर माइंडेड प्लेयर. फुलटॉस बॉल आणि काय फटका आहे. नजाकत स्ट्रोक फ्लिकच्या साहाय्याने आउट ऑफ द पार्क. मनगटाचा वापर, चेंडू करते हवाई सफर. 6 धावा. जयप्रकाश नाईक पियुष भोईरनं केलं या आयोजन. करण शिंदेने प्रमोद भोईरने हा केलं चेंडू या खराब होता आणि नक्कीच योग्य दिशा दाखवून दिली प्रमोद भोईरच्या माध्यमातून. अनुभव काय असतो तर दाखवून दिले प्रमोद भोईरने. जबरदस्त फटका होता. पॅडवरती चेंडू आणि पॅडवरची चेंडू कदापि सोडणार नाहीत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे फलंदाज जे बॅटर आहेत तर प्रमोदची कलात्मक फटकेबाजी मागच्या वर्षी आम्ही पाहिली होती. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेचलेले 2 षटकार आजही माझ्या डोळ्यासमोर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोदवरती सर्व नजरा असतील यात काही शंका नाही. 6 धावेने आपलं अकाउंट ओपन केले, संघाला नेऊन ठेवले 6 वरती. सामना आपण पाहिला तर अजूनही बॅलेन्सिंग आहे. 62 धावांचा पाठलाग करत असताना स्लोअर वन हा चेंडू आपण पाहिलं तर अगदीच ओळखला गेला. प्रमोदच्या माध्यमातून फ्रॉटम बुलचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल सीमा पार. चौकार. 4. थँक्यू डीजे. शॉर्ट आर्म पूल आणि काय पिक केला होता फटका. पिकअप शॉट आपण बघतोय आणि जबरदस्त फटका. पुढच्या वर्षी दिनेश जिकीने आणखीन सुंदर स्पर्धा यंदा गाव कप स्वरूपात आहे. पुढच्या वर्षी पांजू प्रीमियर लीग 25-26 जानेवारी म्हणूनच अगोदर फॉर्म फिलअप करून ठेवा. समोरच्या दिशेने काय जबरदस्त फटका. कलात्मक गुलशन भोईरला पावत राखते. चेंडू सीमारेषा पलीकडे टाटा बाय बाय करत निघून जातोय. साईड स्पोर्ट. षटकार. थँक्यू डीजे. काय फटका होता. मनगटामध्ये किती जान आहे, किती पॉवर आहे आणि टायमिंग वरती आलेला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने डान्सिंग डाऊन द ट्रॅक. षटकार. बघा एकच गोष्ट म्हणावी लागेल की पका बुवा चावल है. हे जुने चावल आहेत. जुने चावल जसे चमकतील तसे मात्र आपण भात पाहिला तर जसा फुलत राहताना पाहायला मिळतोय तशीच फटकेबाजी प्रमोदची प्रत्येक वर्षी फुलत राहताना पाहायला मिळतंय. 2 षटकार 1 चौकार 16 धावा या फलकावरती आहेत. इथे फटका फसतोय. सचिन भोईर जरूर जेल खाली येतोय मात्र बॉलला अडवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. काही जबरदस्त रित्या काही डिपेंड करत असताना हा चेंडू रोखला गेलाय. हवेत उडी घेतली आणि चेंडूला अगदी आपण पाहिलं तर आतमध्ये फेकून दिलंय. 2 धावा येत आहेत. नक्कीच उडता पंजाब मूवी बघितला असेल तुम्ही, मात्र उडता सचिन आपण बघितला आणि जवळजवळ 4 धाव वाचवल्यात. उंची जास्त होती, प्रॉपरली एलिव्हेशन आणि टायमिंग तितका जुळून आला नव्हता बॅटरकडून, मात्र तरी सुद्धा फटक्यामध्ये जान भरपूर होती. तेवढंच चांगलं फिल्डिंग लॉंग ऑफला सचिन भोईरच्या माध्यम. फ्रेममध्ये सचिन भोईर दिसतोय आज. नक्कीच नक्कीच काही जबरदस्त सचिनच्या एफर्टचं कौतुक करावं लागेल कारण एफर्ट लावणं हे क्षेत्ररक्षकाचं काम आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील आणि शेवटच्या बॉलवरती केलेला आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. बॉल चाललाय सीमा पार. षटकार षटकार आणि षटकार. 6. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका होता. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेचलेला हा षटकार. बघा उद्धवच्या षटकात धावा आल्या होत्या एकंदरीत 27च्या आसपास जवळपास आणि या षटकात धावा आहेत आता मात्र 24.
जी धावगती हवी होती त्याला मात्र बीट करत असताना 24 धावा पहिल्या षटकामध्ये जो महत्वाचा दुवा ओळखला जातो विकास भोईर वरती हल्ला चढवला आणि इथे आपण पाहिलं तर गावदेवी संघाला पाठीमागच्या दिशेने सरकण्याकरिता मजबूर केलंय. वॉट अ बॅटिंग, जबरदस्त पिकअप शॉट, स्टँड अँड डिलेव्हर, फ्लिक्सचा फटका. म्हणजेच या खेळाडूकडे प्रत्येक चेंडूच्या मेरिट वरती खेळण्याची क्षमता आहे. म्हणूनच मास्टरचा खेळाडू असला तरी मात्र टायगर अभी भी जिंदा आहे. तशी बॅटिंग, तसा परफॉर्मन्स सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त प्रमोदने काय आक्रमक केलंय, आक्रमकता दाखवले. स्वतः ऑनर आहेत, स्वतः संघ मालक आहेत आणि स्वतः संघ मालक असताना अशी कामगिरी करावी हे दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. इथून दबाव वाढला गेलाय. आता चेंडू आहेत 24 मध्ये बनवायचे आहेत 38. बघा सरासरी आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने येत असताना 12.25ची धावगती राखायची होती, ती आता धावगती राखायची आहे एकंदरीत 9.50ची. इथे सरासरी मेंटेन केले प्रमोदने. जबरदस्त गोलंदाजी म्हणता येणार नाही. बॅटरची मात्र जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर. मात्र मागील वर्षी सचिन भोईर गोलंदाजीमध्ये देखील चांगल्या फॉर्म मध्ये होता. 16 डॉट बॉल फेकले होते, 30 धावा खर्च केल्या होत्या. 5 ओव्हरमध्ये 7 विकेट त्यांनी प्राप्त केला होता. इकॉनॉमिकल राहिला होता. वाईड बॉल हा दबाव असतो कारण की पॉवर प्ले आहे आणि पहिला 24 धावा म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये म्हणू शकतो की मॅच वरती आता मजबूत स्थिती बॅटरने जमा केले कारण की जी बॅटिंग केले ना अफलातून फॅब्युलस. जबरदस्त खेळ साकारला. एकच गोष्ट म्हणावी लागेल, इथे विकेट फक्त तुम्हाला एक घेऊन चालणार नाही, इथे तुम्हाला 2 ते 3 विकेट प्राप्त करावे लागतील. अरे महत्वाचे बॅटर विस्मय भोईर आहे, प्रमोद भोईर, तदनंतर उद्धव भोईर सारखे बॅटर अजून येणं बाकी आहेत या संघाच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने हा स्ट्रोक लॉंग ऑफला चेंडू निघून जातोय. विकास भोईर पुढे येतोय, तद्वर एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकलं गेलंय. 26 वरती काय खेळ साकारला गेलाय. बघा नॉकआउट ज्या वेळेस स्पर्धा होतात त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी आपला बेस्ट परफॉर्मन्स जितका देता येईल तितका द्यावा लागतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणूनच ही स्पर्धा आहे. हु इज द बेस्ट. सचिन भोईरचा दिवस आहे, विकास भोईरचा दिवस दिसला नाही. बॅटिंग करताना, गोलंदाजी करताना, फिल्डिंग करताना देखील मिसफील्ड पाहायला मिळते त्याच्याकडून. सचिन भोईर आहे तर मुमकिन आहे, संकटमोचक आहे या संघाचा. समोरच्या दिशेने प्रमोदने खेचलेले ते षटकार जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाले. अको टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकदा वर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. अविनाश सालुंके आपण पाहिलं तर फंबल होत आहेत आणि त्याचा फायदा लगेच उचलला गेला. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं आणि धावगती आपण पाहिली तर 28 वरती जाऊन पोहोचते. 28 रन्स ऑन द बोर्ड. इथून 34 धावांची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 22 मध्ये बनवायचे आहेत 34. इथे म्हणू शकतो की मॅच बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दिशेने वळू शकते. मात्र क्रिकेटमध्ये कधीही कमबॅक होईल. पुढचा बॉल यावेळी मात्र कव्हर पॉइंटच्या वरून टोळावलाय. चेंडू मात्र निघून जातोय ॲक्युरेट कव्हर पॉइंटला आणि तिथपर्यंत मात्र 2 धावा येतात. 2 धावेची वाढ फलकावरती 30 धावा. अजून 32 धाव्यांची गरज आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. इथे जर विकेट गेला नाही, याच प्रकारची फलंदाजी झाली तर मला वाटते 1 ओव्हर ठेवून देखील जिंकू शकतात. मात्र क्रिकेट आहे, जर विकेट गेले, डॉट बॉल आले तर गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो. चला जय भोईर, आपण या जय भोईर PC संघाचे पांजू चॅलेंजरचे त्वरित या आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. आपण इथे अप्रतिम चेंडू हाताळला गेला, ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा टप्पा राखला गेला. प्रमोदचा हा स्वीपर कव्हर वरनं उडवण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने. काय जबरदस्त खेळ राहिला गेलाय. पहिल्या षटकात 24 धावा जरूर आलेत, मात्र इथे सचिनने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक चेंडूवरती. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा बॉल अनपेक्षित बाउन्स होता या बॉलवरती. डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिर आहे 30 वरती. अजूनही 32 धावांची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 19 मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 30. हे षटक आपण पाहिलं तर 5 बॉलमध्ये खर्च केलेत, एकंदरीत 6 धावा आतापर्यंत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज घेऊन चेंडू चाललाय थर्ड मॅनला. किशोर भोईर पुढे येत आहेत, तद्वर 1 धाव. इथे अर्धा पल्ला गाठला गेलाय 12 चेंडूंमध्ये. आता उर्वरित 18 बॉल 31चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तद्वर घेऊन जाऊया आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. देऊया DJ जयेशला
एक सुंदर सॉन्ग वाजवण्याची संधी. डीजे खेळाडू सारे हे दमदार मारती चौकार षटकार खेळाडू सारे हे दमदार मारती चौकार षटकार भल्या भल्यांच्या दांड्या उडवती नावाजलेले बॉलर भल्या भल्यांच्या दांड्या उडवती नावाजलेले बॉलर प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगती मैदानाला प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगती मैदानाला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. थँक्यू डीजे. काय अप्रतिम ही स्पर्धा साई स्पोर्ट चषक 2023 गावकप पांजू गावाचं आणि एक सर्वांची आवडती स्पर्धा. प्रत्येकाला हवाहवासा हे मैदान आणि ह्या मैदानावर चालू असलेल्या क्रिकेटचा घमासान साई स्पोर्ट चषक 2 ओव्हरचा खेळ बघितला. दुसऱ्या इनिंगमध्ये तर पहिली ओव्हर विकास भोईरचा महागडे षटक 24 धावा दिल्या. पहिल्या बॉलवरती विकेट आल्या होत्या. 5 चेंडूमध्ये 24 धावा दिल्या होत्या. त्यानंतर सचिन भोईर आला. पहिल्या 3 बॉलमध्ये 6 धावा आणि त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये 1 धाव. 7 धावा खर्च केल्या टोटल आणि सांघिक धावसंख्या आहे 31 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत आपण बघतोय 2 विकेट 1 विकेट बाद झालाय आतापर्यंत. म्हणजेच विचार केला तर इथून पुढे 18 बॉलमध्ये आता 31 धाव्यांची गरज. 12 मध्ये 31 आल्यात, 18 मध्ये होतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ड्रिंक्स ट्रॉलीचा आम्ही जो वेळ आहे तो स्टॉप केलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा वेळ तुमच्याकडे पोहोचवला जाईल. हे सर्व सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवते. चला ड्रिंक्स ब्रेक दिलाय तर आरामात ड्रिंक्स करू नका लगेच. फक्त देवेंद्र भोईर तुम्ही देखील लवकर येत जा. जबरदस्त आयोजन नियोजन आणि प्रत्येकाने एक वेगळं आखणी केलंय या आयोजनाबद्दल. प्रत्येक स्टँडमध्ये वेगवेगळ्या फॅन बेस आहेत आणि वेगवेगळे पदार्थ आणलेत बाहेरून. खास करून बकऱ्याची मुंडी आणि वेगवेगळे पदार्थ आम्ही जवळून बघितलेत. आजच्या दिवसात एन्जॉयमेंट करतायत प्रत्येक जण. काय म्हणाल दिनेश जी की नाही? नक्कीच प्रीमियर लीग म्हटलं, साई स्पोर्ट चषक म्हटला तर निश्चित स्वरूपाने एक पाणजू गावाचा उत्सव म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीमियर लीग ज्या पद्धतीने लीग सिस्टीममध्ये मागच्या वर्षी स्पर्धा झाली, यंदाच्या हंगामात नॉकआउटमध्ये आपण पाहतोय. पुढच्या वर्षी ही स्पर्धा पुन्हा एकदा लीग सिस्टीममध्ये येणार आहे. 25 जानेवारी आणि 26 जानेवारीच्या निमित्ताने ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर आलेले आहे. चला सामना स्टार्ट करा. खास करून विनंती करतोय, विजय कांबळे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती देत आहेत. गोलंदाजी मार्कवरती लेफ्टम इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हितेश पाटील सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. कारण हे षटक भरपूर महत्त्वाचं असेल. कारण सचिनने जे षटक हाताळले 6 धावांचं 7 धावांचं होतं. इथून हितेशचं जर टाईट षटक आलं, कमी धावांचं षटक आलं तर निश्चित स्वरूपाने सचिनचं ते 1 षटक आणि शेवटच्या अंतिम षटकात जास्तीत जास्त धावा ठेवण्याचा प्रयत्न असेल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर. मागील वर्षी 3 विकेट नावावर होत्या. 3 ओव्हरमध्ये 17 धावा, 10 चेंडू जर विचार केला तर डॉट केले होते. अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. म्हणजेच इकॉनॉमिकली राहिला होता हा गोलंदाज. तोच बॉलिंग मार्कवरती सज्ज. सेकंड स्पेलमध्ये कोणाला आणलं जाईल काय? पुन्हा एकदा विकासवरती भरोसा दाखवतील किंवा ज्यांनी गोलंदाजी चांगली केली तोच सचिन भोईर येईल किंवा हा गोलंदाज आता कशा प्रकारे गोलंदाजी करते. वेलकम नितीनजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. लेजंड क्रिकेटर. गोलंदाजी मार्कवरती हितेश पाटील सज्ज झालेत. लेफ्ट ओव्हर द विकेटने येत असताना पहिलाच बॉल घेऊन येत आहेत. काय जबरदस्त चेंडू अप्रतिम. पंचांकडे दाद लगेच मागितली गेली राजेंद्र नाईकच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. जितके डॉट बॉल येतील तितका दबाव वाढेल यात काही शंका नाही. 17 मध्ये बनवायचे आहेत आता 31 धावा, 31 रन्स. म्हणूनच हे क्रिकेटमध्ये फार पाहिलं जाते. ज्यावेळी सुरुवातीला धावा येत नाही, शेवटला धावा येतात. सुरुवातीला येतात तिथे शेवट कमी पडते. असं अनेक वेळा आपण बघतोय. पहिल्या षटकात 24 आले, दुसऱ्या षटकात 7. इथे 1 डॉट बॉल आलाय. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती येत असताना इथे समोरच्या दिशेने काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्सने बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. कारल्याच्या डोंगरावर पाण्याचा वाळवय झाला. आई तुझ्या डोंगरावर पाण्याचा वाळवय झाला. उठ गो आय माझे अंघोळी कर. थँक्यू
कंटिन्यू डीजे काय ड्राईव्ह केला, अगोदर विचार केला लॉंग ऑफ आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडू निघून गेलाय आणि काय गॅप होता, स्लोवर वन चेंडूला पिक केला होता, ऑन दी अप हा पटका पाहायला मिळतोय. चौकारा करता हा वार आणि चेंडू फरार, सीमारेषी पार येतोय. साई स्पोर्ट चौकार. धावपळक आता वेगाने पुढे येते 35च्या घरामध्ये. 35 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या बॉलवरती हितेशच्या चौकार आलाय आणि इरादे स्पष्ट केले. पुन्हा एकदा प्रमोद भोईर स्ट्राईक एंडला असेल तर धावांचा वेग पाऊस तुम्हाला दिसेल या मैदानावर. जबरदस्त फटका प्रमोदच्या माध्यमातून पंचांकडे दाद जरूर मागितली गेली, पंच सहमत नाहीत. ऑप्शनच्या बाहेर आपण पाहिलं तर चेंडूचं पिचिंग होता. धावांची गती लेग बाईटच्या माध्यमातून पुढे सरकले गेले. इथे डॉट बॉलवरती भरपूर महत्त्व आहे. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून एक संकल्पना आणली गेली. प्रत्येक डॉट बॉल मागे 5 झाडे पांजू गावामध्ये लावले जातील, त्यांचंही आम्ही कौतुक करतोय. धावफलक एकंदरीत पाहिलं तर विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत. धावफलकावरती 36 धावा आहेत. आता 26 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित बॉल आहेत 15 मध्ये बनवायचे आहेत 26 बनवायच्या आहेत. प्रमोदच्या बॅटमधून एकंदरीत आपण पाहिलं तर धावा खोऱ्याने वाहताना पाहायला मिळत आहेत. त्याच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार आलेत आणि 1 चौकार आलाय. कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतायत. पाठीमागच्या दिशेने चेंडू सरसावतोय. तद्वर आपण पाहिलं तर डॉट डिलिव्हरी येते. विस्मय भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 14 मध्ये 26ची आवश्यकता. मी मगाशी उल्लेख केला, जसा एखादं षटक दबावाचा येईल तिथून कमबॅक करण्याची संधी असेल गावदेवी स्पोर्ट पांजू संघाला. विस्मयला देखील हे पाहावं लागेल. समोरचा बॅटर चांगली बॅटिंग करतोय तर कुठे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न नसेल केला तर निश्चित रूपाने चांगली बॅटिंग विस्मयला देखील दाखवावं लागेल. आता ब्लॉकमध्ये चेंडू दबाव म्हणून अनुभव का म्हटलं जाते, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. यंगस्टर आहेत आणि कुठेतरी विचार केला असेल की माझ्या बॅटमधून देखील मोठ्या धावा येऊ शकतात नो डाऊट. मात्र समोरचा बॅटर जर चांगली बॅटिंग करतोय तर त्याला स्ट्राईक एंडवर आणणं फार महत्त्वाचं आणि हा अट्टहास पाहायला मिळतोय बॅटरकडून. चुकीचं शॉट सिलेक्शन. जबरदस्त गोलंदाजी हितेश पाटीलची. मी कौतुक करेल हितेश पाटीलचं. जसं सचिनने षटक हाताळलं तसं षटक हाताळण्याचा प्रयत्न तो करत आहे. 1 चौकार जरूर आलाय. 5 धावा खर्च केल्यात. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक विस्मयच्या रडार मध्ये बॉल होता आणि स्लॉट मधल्या बॉलला पाठवले पार्किंग लॉट मध्ये, समोरच्या दिशेने खेचलाय लांबलचक षटकार. काही जबरदस्त फटका. बॅकलिपचा हाय बॅकलिपचा वापर केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना बॅटच्या रडार मध्ये बॉल होता आणि तितकाच चांगला समोरच्या दिशेने ठोकलेला हा षटकार विस्मयच्या बॅटमधून येतोय. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर आता धावा आहेत 42 बनवायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 20 धावा. 12-20चं समीकरण. 10चा आता रिक्वायर रन रेट मेंटेन आणि टाइम. आणखी चेसिंग करताना हे महत्वाचं आहे. जर एक प्लेअर आतमध्ये आला आणि ज्यावेळी शेवटचं षटक जर टाइम जास्त दवडला आलेला आहे. बॉल आलाय पंच बॉल आलेला आहे. बॉल घ्या. चला चेंडू फेकून द्यायचे. सर्व गोष्टी येतील, फक्त तुम्ही तुमचं फिल्डिंग आहे ते सेट करून ठेवा. 12 बॉल आता मात्र 20 धावा. अगोदर विस्मयला पाहिलं होतं की सिंगल डबल खेळण्याकरता पाहत होतो, मात्र जो षटकार आला पुन्हा एकदा लगेच मॅचमध्ये घेऊन आला. 10चा रिक्वायर रन रेट वेल अँड गुड म्हटला जातो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. इथे जर धावा आल्या जास्त तर नक्कीच गोलंदाजी करणाऱ्याकडे संघाकडे तेवढा दबाव नसेल. मात्र जर धावा बॅटरने केल्या नाही तर त्यांच्यावर दबाव प्रेशर रिलीज होऊ शकतो. म्हणून हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक असेल. नक्कीच. मात्र एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 20 धावा. मात्र विकेट भरपूर हातामध्ये आहेत. मोठमोठे बॅटर अजून येणं बाकी. उद्धव भोईर, तेजकुमार राऊत सारखे बॅटर आहेत. इथून आक्रमण केलं जाईल का? उचलता चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रमोद भोईरचा फसतोय. चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बघा मागच्या षटकात जशी कामगिरी सचिनने केली होती त्याच कामगिरीच्या जोरावरती दुसरं षटक वैयक्तिक हाताळतोय. हे षटक निर्णायक असणार आहे. जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी आणि या चेंडूला आपण बाउन्सर चेंडू म्हणू शकत नाही, नॅचरल बाउन्स गोलंदाजाला प्राप्त होते. एज लागली होती मात्र त्या ठिकाणी आहेत शॉट. थर्डमॅनला चुकी मोठी होते. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. धावा येत नाही मात्र स्ट्राईक एंडवर तोच बॅटर आहे. हे सुखरूप आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. विकेट जातोय आणि फलकावरती आता धाव संख्या 1 ने पुढे येते. ते म्हणजे 43 वरती 43 धावा. काय जबरदस्त एका साईडला पहिल्या इनिंगमध्ये
आपण बघितलं सचिन भोईर शो, तर आता बघतोय प्रमोद भोईर शो. आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा येत आहेत. टोटल विचार केला तर 34 धाव्यांवर तो खेळतोय. मागील वर्षी इंडिव्हिज्युअल धावसंख्या होत्या जो ज्येष्ठांच्या मागे राजन नाईकला आपण बघतोय, त्याच्या इंडिव्हिज्युअल 34 धावा होत्या आणि तो रेकॉर्ड इथे समसमान झाला आहे बॅटर प्रमोद भोईरकडून. हॅलो हॅलो हॅलो. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा अट्टाहास प्रमोदने केलाय, कारण इन्फॉर्म आहे. तेजकुमार राऊत मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेत, मात्र विस्मय भोईर नाराज आहेत. तर त्याच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आला होता. आता बॉल आहेत 10 मध्ये बनवायचे आहेत 19. भगवान पाटील राई इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून साई स्पोर्ट चषक 2023चा हा सोहळा आपण पाहतोय. 10 बॉल 19 धावा हे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन भोईर इथे आपण पाहिलं तर थांबवलं गेलंय. डेड बॉल घोषित केलाय मैदानाच्या आतमध्ये. खरं अगोदर बेल्स पडल्या कारणास्तव हितेशने लगेच इशारा केला की हा डेड बॉल घोषित करा पंच. 10 बॉल 19. इथून मी मगाशी उल्लेख केला डॉट चेंडू भरपूर मायने राखतील आणि प्रत्येक बॉलमध्ये हा सामना दूर जाताना आपण पाहतोय. विजयाकरिता 10 बॉल 19चं लक्ष. पहिल्या षटकात 24 धावा येऊन सुद्धा सामन्यामध्ये अजूनपर्यंत रंगत कायम आहे. त्याचं कारण आपण पाहिलं तर सचिन भोईर. काल सचिन भोईरने विकास भोईरला कानमंत्र दिला होता, तसा सचिन भोईरचा खेळ आपण बघितला नाही सध्या विकास भोईरचा. मात्र ही मॅच जिंकल्यानंतर एक वेगळी एनर्जी दिसू शकते त्यांच्यामध्ये. मात्र सचिन भोईर आहे तर मुमकिन आहे, धावा डिपेंड करू शकतात आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वळवू शकतात. मात्र विकेट हातामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अनपेक्षित बाउन्स होता या चेंडूवरती. भगवान पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आपण असं नसावा. जबरदस्त चेंडू आणि शोल्डरच्या वरून ॲक्युरेट खालून हा चेंडू जातोय, म्हणूनच कोणत्याही प्रकारचा वन बाउन्स नसेल. एक चांगला डिसिजन अंपायरच्या माध्यमातून. हा नक्की कोणत्या प्रकारचा चेंडू होता. ह्यावेळी मात्र वाईडचा इशारा येतोय 1 फॉर द ओव्हर. आता 1 बाउन्सचा कॉल देखील केला आणि मला वाटते प्रमोद भोईर सारखा आणखीन एक खेळाडू असता तर एकावर 1-2 असते तरी सुद्धा वाईट चेंडू गेला असता, इतका जास्त बाउन्स प्राप्त झालाय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा झालाय पंचांच्या माध्यमातून. वाईट चेंडू सुद्धा घोषित केलाय. विजय कांबळे आता चेंडू किती आहेत आणि धावा किती हवे आहेत ते आम्हाला कळवा. 9 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडू गणिक. आता 2 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. प्रमोद भोईर स्वतःवरती विश्वास ठेवून अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून 34 धावा. संपूर्ण इनिंगमध्ये खास करून आकर्षण राहिला गेलाय. प्रमोद भोईर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. इथे समोरच्या दिशेने चेंडू आताला ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय. प्रणित काठे पुढे येतोय. 1 धाव घेतली गेले. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून धावफलक आता पुढे येते. धावफलकावरती धावा आहेत आता 45. 8 चेंडू 17 धावा. हे 2 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. 8 बॉल 17चं समीकरण. नक्कीच 12 मध्ये 32 आले होते, 12 मध्ये 31 आणि 18 मध्ये 31 पाहिजे होते. 12-20चं समीकरण होतं. आता 8 बॉल मध्ये 17. म्हणून क्रिकेट आहे, कधी रंग बदलू शकतो. मोठा फटका खेळायचा होता. एस्टेनच्या वरतून बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे. सचिनने टाकलेली जान सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक डॉट चेंडू दबाव 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 आणि फक्त दबाव अचानक पांजूवरती येत असताना पाहायला मिळतोय. आणि हा अचानक आलेला दबाव आहे, कारण की ज्याप्रमाणे नाव आहे त्या संघाचं, कारण की त्या प्रकारचा खेळ अगोदर झाला तो दिसला नाही. कन्सिस्टन्सी फक्त प्रमोद कडून दिसते. 7 मध्ये 17चं समीकरण आलंय. इथे आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला भिरकावून दिले. बॉल चाललाय सीमा पार. 1 बाउन्सने 4 धावा चौकार. आता चेंडू आहेत 6 मध्ये बनवायचे आहेत 13.
काय सामना रंगतदार स्थितीमध्ये येतोय. शेवटचं षटक, किती क्षेत्ररक्षक आतमध्ये किती बाहेर याचं कॅल्क्युलेशन विजय कांबळे आम्हाला दाखवतील. तद्वर घेऊया एक छोटीशी विश्रांती. नक्कीच डीजे नशेल सध्या डीजे वादक आमचे आराम करतायत. मात्र जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कधी सामना इकडे तर कधी तिकडे. कधी आपण बघतोय विचार केला अचानक ग्रुपकडे येतोय, त्यानंतर गावदेवी ग्रुप 6 बॉल 13 परफेक्ट मॅच. पहिली मॅच उद्घाटन सामना आणि कसा असावा हे दाखवून दिले. म्हणजेच गाव कप किती महत्वाचा आहे हे आपण बघतोय. जबरदस्त आता मॅच आणि एका साईडला अनुभवी बॅटर तर एका साईडला अनुभवी गोलंदाजी सुहास आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा वेळ जास्त गेल्यामुळेच एक प्लेयर आतमध्ये येईल. चला एक फिल्डर घ्या आतमध्ये. चला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचा आहे, याची दखल घ्या. साई स्पोर्ट कप 2023चा हा 16 गावदेवी स्पोर्टला विनंती करतोय आपण एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण जास्त वेळ घेतला गेला. जी षटकं 4 षटकांकरिता 22 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिलाय, तो त्या अवधीमध्ये तुम्हाला षटकं हाताळावी लागतील. स्ट्राईकला प्रमोद भोईर आहेत. ऑन साईडला आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक जरूर आहेत, मात्र डीपमध्ये लॉंग ऑन मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. सुवास भरपूर मागडा मागच्या वर्षी ठरला होता. इथे संघर्ष करावा लागेल. 6 बॉल 13ची आवश्यकता आहे. प्रमोदने जरूर एका बाजूने संघर्ष जारी ठेवलाय, दुसऱ्या बाजूला तेजकुमार राऊतने एक चौकार ठोकलाय. आता खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल वरती चढवलेला हल्ला प्रमोदच्या बॅटमधून येतोय. खणखणीत सनसनीत साई स्पोर्ट षटकार 6. व्हॉट अ शॉट ऑफ द मॅच. आणि पिक केला, पिकअप शॉट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हाय अँड हँडसम लांब लचक षटकार. आणि अगोदरच मनसुबा बनवला होता डान्सिंग डाऊन द ट्रॅक. प्रमोद हे तर मुमकिन आहे. आज 2 खेळाडू प्रेममध्ये येतात. पहिला गोलंदाजी करताना देखील प्रमोदने 2 षटकामध्ये चांगला इकॉनॉमिकल राहिला, चांगली गोलंदाजी केली होती, तिथे विकेट मिळाले होते. बॅटिंग करताना चांगली बॅटिंग करतो, वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय आणि आतापर्यंत बेनिफिट ठरला आहे. 6 बॉल 13 होते, आता 5 बॉल 7. जबरदस्त. कित्येक वेळा प्रमोदला आम्ही पाहिले डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा फटका त्याचा सर्वात आवडता फटका आहे. ज्या वेळेस त्याच्या रडारमध्ये चेंडू येईल त्या वेळेस मिडॉनला अगदी बीट करत, लॉंगॉनला बीट करत बॉल सीमा पलीकडे जाताना आम्ही पाहिलाय. आता चेंडू आहेत 5-5 मध्ये बनवायचे आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर विजयाकरिता 5 बॉल, विजयाकरिता 7 धावा. कंपल्सरी रन चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 5 बॉल 7चं समीकरण आहे. चला जुना चेंडू नाही. चला आता जुने चेंडू नाही आहेत, प्रत्येकाला सेम नियम असतील, नवीनच चेंडू असतील. जर तो चेंडू आला तर मिळेल, मात्र चेंडू नाहीये, वेळ दवडला जाणार नाही. आणि काय मॅच होती, मॅच होता कुठे, पुन्हा एकदा आला कुठे. 8 बॉल 17 होते, तिथे मात्र तो जो चौकार आला तो पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन आला शेवटच्या बॉलवरती. आणि त्यानंतर यावेळी मात्र हा षटकार येतोय. 5 बॉल 7. काय वाटते दिनेश जेकिनी? का सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण प्रमोदने ज्या पद्धतीने हा पिकअप शॉट घेतला, फुलटॉस बॉलला थारा नाही. मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस बॉलवरती चढवलेलं आक्रमण, षटकार आलाय. चलो नवीन बॉल घ्या प्रमोद, खास करून विनंती करतोय, कारण पहिलाच सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 3 चेंडू भिजले गेलेत, खराब झालेत. आपण पाहिलं तर 5 बॉल 7चं समीकरण. नवीन चेंडूवरती षटकार खेचण्याची किमया कित्येक वेळा प्रमोदने केले. या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकार त्याने खेचलेत. तोच प्रमोद खेळपट्टीवरती 41 वरती खेळतोय आणि आतापर्यंत या स्पर्धेतली ही सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसातली पाहायला मिळते प्रमोदच्या बॅटमधून. नुसतं आजच्या दिवसातले नाही तर मागील वर्षी पांजू प्रीमियर लीग मध्ये देखील इंडिव्हिज्युअल 34 होते आणि त्यानंतर तो रेकॉर्ड देखील ब्रेक केलाय. मात्र खेळ तर चांगला झालाय. मॅच फिनिश केला जाईल का प्रमोद मार्फत? जर का प्रमोदचा विकेट गेला, डॉट चेंडू आले तर दबाव. विकास श्यामकांत भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रमोद करता आलेला आहे. मोठा फटका खेळायचा होता, पाठीमागच्या दिशेने चेंडू सरसावला गेलाय. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 6
मात्र एक गोष्ट अक्षय तुम्हाला सांगावी लागेल, ही पांजू प्रीमियर लीग ज्यापासून सुरुवात झाली त्यापासून मात्र 60 धावांचा एक इंडिव्हिज्युअल स्कोर आहे, तो म्हणजेच गुलशन भोईरच्या नावावरती ठोकलेलं ते अर्धशतक आजही माझ्या लक्षात आहे. जबरदस्त. हे रेकॉर्ड तुम्हाला माहिती पाहिजे आणि तेच आपल्यापर्यंत आल्यात, म्हणूनच गुलशन भोईरनी देखील हाफ सेंचुरी आहे. आज प्रमोदला देखील संधी आहे, मात्र 6 धावा 4 बॉलमध्ये. आता तेजकुमार राऊतने केलेला आक्रमण 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 आणि बॉल चाललाय विजयाच्या दिशेने, येणारा हा षटकार 6. वॉट अ शॉट, खेल खल्लास, मॅच फिनिश आणि हाय अँड हँडसम चुंबी संख्या चेस होतील की नाही. पहिल्या ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट झाले, चित्र क्लिअर झालं होतं की मॅच बाजूने येईल अचानक ग्रुपकडे. सेकंड थर्ड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला गावदेवी ग्रुपने. त्यानंतर 7 बॉल 17 चौकार आल्यानंतर मॅच फिनिश. प्रमोद भोईर वॉट अ प्लेयर ऑफ द मॅच असणार आहे, नो डाऊट अबाउट.